नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण क्लास 6 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 4.1 द नाइटिंगेल अँड द नोबल मॅन या लेसनचे सॉल्व्ड क्वेश्चन आन्सर्स बघूया. तुम्हाला या लेसनचे एक्सप्लेनेशन आवडलं की नाही मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. चला आता आपण पॉइंटर्सकडे जाऊया. फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे रीड द स्टोरी अँड से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे खाली दिलेले स्टेटमेंट हे ट्रू आहेत की फॉल्स. नो बर्ड्स लाईक टू बी शट इन अ केज. म्हणजे कोणत्याही बर्डला पिंजऱ्यामध्ये राहणं आवडत नाही. ट्रू. द नोबल मॅन वॉज रिच अँड हॅपी. नोबल मॅन रिच होता पण तो हॅपी होता का? नाही, म्हणून सेंटेन्स फॉल्स. द नोबल मॅन डिड नॉट सेट द बर्ड्स फ्री. म्हणजे त्यांनी नोबलमॅननी त्या बर्डला फ्री केलं नाही, तर काय केलं होतं त्यांनी? त्याला फ्री केलं होतं, म्हणून आपलं स्टेटमेंट आहे फॉल्स. द नोबल मॅन डिडंट थिंक मच ऑफ द सिक्रेट. म्हणजे त्यांनी त्या गोष्टीवर विचारच केला नव्हता. सिक्रेट या गोष्टीवर जी नायटिंगेलनी त्याला सांगितली होती त्याचा त्यांनी विचारच केला नव्हता. तर स्टेटमेंट आहे ट्रू. द नायटिंगेल हॅड रेअर डायमंड्स अंडर हिज विंग्स. म्हणजे त्याच्या पंखाखाली अनमोल असे डायमंड्स होते. खरंच होते का? नाही, फक्त त्यांनी ते म्हटलं होतं, म्हणून स्टेटमेंट आहे फॉल्स. द नोबलमॅन बिलीव्ड दॅट द नायटिंगेल हॅड डायमंड्स. म्हणजे नोबलमॅनला असं वाटलं की खरंच नायटिंगेलच्या पंखाखाली डायमंड्स आहेत. म्हणजे त्याला वाटलं होतं, पण खरंच होते का? नाही, म्हणून स्टेटमेंट ट्रू आहे. द नायटिंगेल फ्ल्यू अवे. नंतर नायटिंगेल उडून गेली, तर स्टेटमेंट आहे आपलं ट्रू. देन सेकंड ॲक्टिव्हिटी आहे सॉल्व द फॉलोइंग पझल. म्हणजे खाली आपल्याला पझल्स दिसतात ब्रॅकेटमध्ये, ते सॉल्व करायचे आहेत. द लेटर्स इन द पिंक बॉक्स फॉर्म द नेम ऑफ द बर्ड्स इन द स्टोरी. आता जो पिंक कलरची जी लाईन दिसते आहे, पिंक कलरचे जो बॉक्सेस दिसत आहेत, तर ते स्टोरीमधलं बर्डचं नेम आहे. यूज द लेटर गिवन ऑन द राईट अँड द लेटर इन द पिंक बॉक्स टू मेक वर्ड्स फ्रॉम द स्टोरी. आता जे पिंक बॉक्समधले जे वर्ड्स आहेत त्याला पकडून आपल्याला काही नवीन वर्ड्स तयार करायचे आहेत. आणि तुम्हाला साईडला तिथे काही वर्ड्स दिलेले आहेत, त्यामुळे तुम्ही ते वर्ड तयार करण्याला तुम्हाला मदत होईल. तर याचा डायरेक्ट आन्सर मी नेक्स्ट स्लाइडमध्ये तुम्हाला दिलेला आहे, ते जस्ट बघून घ्या. आपला थर्ड ॲक्टिव्हिटी आहे द नायटिंगेल गेव द नोबलमॅन 2 बिट्स ऑफ ॲडवाइस. नायटिंगेलने नोबलमॅनला 2 ॲडवाइस दिलेले होते. फॉर्म ग्रुप्स अँड डिस्कस ईच ऑफ देम. आता ते दोन्ही कोणते होते ॲडवाइस ते तुम्हाला ग्रुपमध्ये बसून ते डिस्कस करायचे आहे. कॅन यू थिंक ऑफ अ स्टोरी, इव्हेंट ऑर एनी एक्सपिरियन्स रिलेटेड टू इच. आता तुम्ही कोणत्या तरी गोष्टीचा, इव्हेंटचा किंवा एक्सपिरियन्सचा त्या गोष्टीशी संबंध लावू शकता का? राईट इट डाऊन आणि त्याला ते तुम्ही लिहायचं आहे. ट्राय टू फाइंड सिमिलियर सेइंग ऑर प्रोव्ज इन युअर मदर टंग. म्हणजे आता ज्या 2 प्रोव्ज त्या नायटिंगेलनी यूज केल्या होत्या, त्या तुम्ही आपल्या मदर टंगमध्ये लिहायचा प्रयत्न करायचा. पहिला आहे नेव्हर क्राय ओव्हर स्प्लिट मिल्क. म्हणजे जे पडलेलं मिल्क आहे, जे झालेली गोष्ट आहे, त्या गोष्टीचा विचार करू नये. तर इथे एक छोटीशी स्टोरी बघूया आपण. अ फार्मर वॉज रिअरिंग गोट ऑन हिज फार्म. म्हणजे एक फार्मर होता, तो गोट फार्मिंगचा म्हणजे तो आपल्या शेतामध्ये गोट पाळायचा, बकऱ्या पाळायचा त्याचं अ, काम होतं. ही डिड नॉट टेक केअर टू बिल्ड स्ट्रॉंग वॉल अराउंड द प्लेस इन द फार्म. आता त्यांनी त्या गोट तर पाळल्या होत्या, पण त्यांच्या प्रोटेक्शनसाठी त्यांनी त्याच्या फार्ममध्ये काहीतरी अशी स्ट्रॉंग भिंत बांधलीच नव्हती. A couple of stray tigers entered the place at night and killed many of the goats. म्हणजे आता म्हणजे जे टायगर्स आहे रात्रीच्या वेळेला 2 कपल ऑफ टायगर्स म्हणजे 2 टायगर्स आले आणि त्यांनी काय केलं, ते त्यामधल्या बकऱ्यांना, खूप साऱ्या बकऱ्यांना त्यांनी खाऊन टाकलं, मारून टाकलं. द फार्मर वोक अप, ही वेप्ट अँड वेप्ट फॉर द लॉस. आता तो दुसऱ्या दिवशी उठला आणि त्याने बघितलं, अरे आपल्या तर बकऱ्या इथे आहेच नाही, आपला गोष्ट तर इथे आहेच नाही. म्हणून ते पाहून तो रडायला लागला. बट इट वॉज ऑफ नो यूज टू क्राय ओव्हर अ स्प्लिट मिल. पण आता त्याचा यूज होतं का? नाही, कारण की त्यांनी जी चूक केली होती त्याला माहिती होतं की आपण करायला पाहिजे, पण त्यांनी ते केलं का? नाही. म्हणून एखादी गोष्ट झाल्यानंतर त्यावर जास्त विचार करत बसू नये. आणि सेकंड आपली प्रोव्हर्ब आहे नेव्हर ट्रस्ट आयडल वर्ड्स. म्हणजेच पोकळ शब्दांवर विश्वास ठेवायचा नाही.
आता इथे एक छोटीशी स्टोरी आहे. Ramesh met his old school friend and told the man that he was one of the richest person in the city. I enjoy every luxury in the world, Ramesh said. आता रमेश आता त्याच्या स्कूलमधल्या फ्रेंडला मिळाला. एके दिवशी तो भेटला त्याला आणि तो त्याला काय म्हणतो, की "मी एका श्रीमंत माणसांपैकी एक आहे आणि माझ्याकडे एवढी श्रीमंती आहे, की मी पूर्ण जगातील लक्झरी म्हणजे जी प्लेजर आहे, ते सगळं मी अ, अनुभवतो आहे." असं रमेशनी त्याच्या मित्राला सांगितलं. द फ्रेंड वॉज इम्प्रेस्ड. आता त्याच्या मित्राला वाटलं, "अरे वाह! आपला बालपणाचा मित्र इतका श्रीमंत झालाय." म्हणून त्याच्या गोष्टीवर तो इम्प्रेस झाला. One day, the friend saw that Ramesh was working as a labor at the roadside. आणि असाच एक दिवस त्याचा मित्र, रमेशचा मित्र चालला होता रस्त्याने. तर बघतो की काय, तर आपला रमेश हा रोडच्या साईडने काम करायला बसलेला आहे. He realized that it was his mistake to trust Ramesh idle words. आता त्याला लक्षात आलं, की आपण फक्त रमेशच्या आयडल वर्ड्सवर विश्वास ठेवला, म्हणजे त्याच्या निरर्थक शब्दांवर विश्वास ठेवला होता. ही गोष्ट त्याच्या लक्षात आली होती. आता क्वेश्चन नंबर 4 आहे आपला. रीड अलाउड द लास्ट स्पीच ऑफ नाइटिंगेल विथ अ प्रॉपर इनोटेशन. म्हणजे प्रॉपर इनोटेशनमध्ये आपल्याला ती स्टोरी रीड करायची आहे. देन ती तुम्ही करू शकता. 5th नंबरची ॲक्टिव्हिटी आहे. यूज द गिवन वर्ड्स इन प्लेस ऑफ द हायलाइटेड वर्ड्स अँड ट्रान्सलेट ईच सेंटेन्स यू मेक. म्हणजेच खाली जे हायलाइट झालेले वर्ड आहे त्याला तुम्ही ट्रान्सलेट करायचं आहे. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, तर खाली तुम्हाला साईडला ब्रॅकेटमध्ये काही वर्ड्स दिसत आहेत. तर जे हायलाइट झालेले वर्ड आहे त्याला वगळून टाकायचं आहे आणि त्याच्या जागी हे जे ब्रॅकेटमध्ये दिलेले वर्ड्स आहेत ते टाकून नवीन सेंटेन्स तयार करायचं आहे. फर्स्ट आहे आपलं, द बर्ड फ्ल्यू अ लिटिल हायर. म्हणजे आता थोड्याशा उंचावर, अ लिटिल म्हणजे जास्त अंतरावर नाही, थोडासा उंचावर बर्ड उडाला. तर अ लिटिल इथे रिमूव्ह करायचं आहे आणि त्याच्या जागी आपण मच हा वर्ड टाकू. द बर्ड फ्ल्यू मच हायर म्हणजे उडाला तो. देन द बर्ड फ्ल्यू अ लॉट हायर म्हणजे खूपच उंच उडाला तो. आणि द बर्ड फ्ल्यू जस्ट अ लिटिल हायर म्हणजे थोडासा, जास्त नाही, थोडासा अधिक उंचावर तो उडाला. असं त्याचं मीनिंग झालं. सेकंड आपला सेंटेन्स आहे, आय नेव्हर ट्रस्ट आयडल वर्ड्स. म्हणजे मी कधीही पोकळ शब्दांवर विश्वास ठेवत नाही. तर आपल्याला ऑफन हा वर्ड करायचा आहे नेव्हरच्या जागी. तर आपलं सेंटेन्स होईल, आय ऑफन ट्रस्ट आयडल वर्ड्स. म्हणजे मी ऑफन म्हणजे नेहमी, वारंवार आयडल वर्ड्सवर ट्रस्ट ठेवतो, असा त्याचा अर्थ झाला. आणि नेक्स्ट होईल, आय नेव्हरच्या जागी आता कोणता वर्ड यूज करायचा आपल्याला? ऑल्वेज. तर आय ऑल्वेज ट्रस्ट आयडल वर्ड्स म्हणजे मी नेहमीच, मला सवयच आहे की आयडल वर्ड्सवर ट्रस्ट ठेवायची, असं त्याचा अर्थ झाला. देन थर्ड आपलं सेंटेन्स आहे, द बर्ड फ्ल्यू अवे. बर्ड उडून गेला. तर आता आपल्याला अवेच्या जागी दुसरे वर्ड्स यूज करायचे आहे. द बर्ड फ्ल्यू अप म्हणजे वरती, वर उडून गेला. देन द बर्ड फ्ल्यू डाऊन. डाऊन म्हणजे खाली उडून गेला तो. देन बर्ड फ्ल्यू लेफ्ट. लेफ्ट म्हणजे डावीकडे उडाला. द बर्ड फ्ल्यू राईट म्हणजे बर्ड राईटकडे उडून गेला. अँड द बर्ड फ्ल्यू फार अवे. फार अवे म्हणजे खूप दूर, म्हणजे बर्ड खूप दूर उडून गेला, असा त्याचा अर्थ होतो. देन आता 6 नंबरची ॲक्टिव्हिटी आहे, ट्राय टू कलेक्ट ॲट लीस्ट 20 प्रोव्हर्ब्स ऑर सेइंग इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये ज्या प्रोव्हर्ब्स यूज करतात त्याचा ॲट लीस्ट तुम्हाला 20 प्रोव्हर्ब्स तुम्हाला लिहायचे आहेत. तर फर्स्ट आहे, हेल्थ इज वेल्थ. म्हणजे आपलं आरोग्य म्हणजे आपली हेल्थ हीच आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. सेकंड आहे, ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. सगळं जे चमकतं ते गोल्ड असतं का? नाही. टिट फॉर टॅट म्हणजे जसेस तसे. लुक बिफोर यू लीप म्हणजे तुम्हाला उडी मारायच्या आधी थोडंसं बघा. म्हणजे तुम्ही कोणताही प्रयत्न करताना आधी बघा की आपल्याला काय करायचं आहे नेमकं, म्हणजे त्याचा विचार करा. अ स्टिच इन टाइम सेव्हज 9 म्हणजेच वेळेवर जी गोष्ट आपण केली तर त्याचे आपल्या पुढे प्रॉब्लेम्स येत नाहीत. म्हणजेच स्टिच इन अ टाइम म्हणजे कुठलीही गोष्ट आपण आधी केली तर त्याचे लाँग टर्ममध्ये आपल्याला फायदाच होतो. बेटर लेट दॅन नेव्हर
म्हणजेच जे कधीही जी गोष्ट आपण कधीही करणार नाही त्याच्यापेक्षा आपण थोडी केली तर ती अधिक चांगली. माइट इज राइट हे तुम्हाला माहीतच असेल. ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स म्हणजे जे आपण बोलून दाखवतो त्यापेक्षा आपण जी कृती करतो ती महत्त्वाची असते. अ बॅड वर्कमॅन ब्लेम्स हिज टूल. बॅड वर्कमॅन ब्लेम्स हिज टूल म्हणजे जो वाईट मनुष्य असतो तो आपल्याच दुसऱ्यांवर दोष देत राहतो नेहमी. गुड थिंग्स कम टू दोज हू वेट म्हणजे जे नेहमी चांगले प्रयत्न करत राहतात तर त्यांना त्यांच्या प्रयत्नांचं यश नक्कीच मिळतं. देन 11 नंबरचा आहे ऑल्स बेस्ट दॅट एंड्स वेल्स म्हणजे सगळं चांगलं तर अंत पण चांगला होतो. ऑल्वेज पुट युअर बेस्ट फूट फॉरवर्ड म्हणजे तुमचा नेहमी अधिक चांगल्या प्रकारे प्रयत्न करा. म्हणजे आज तुम्ही थोडेसे प्रयत्न चांगले घेतले, एखादा टास्क तुम्ही केला, तर त्याला तुम्ही प्रयत्न केला, तर उद्या त्याच्यापेक्षा आणखी प्रयत्न करा. म्हणजेच तुमचे बेस्ट प्रत्येक वेळेस बेस्ट देत जा, असा त्याचा अर्थ होतो. ब्युटी इज इन द आय ऑफ द बिहोल्डर म्हणजे सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीमध्ये असतं. बेस्ट थिंग्स इन लाईफ आर फ्री म्हणजे ज्या बेस्ट थिंग्स असतात आपल्याला ते फ्रीमध्येच मिळालेले आहेत. अ कॅन्डल लुजेस नथिंग बाय लाइटिंग अनदर कॅन्डल. देन सायलेन्स इज गोल्डन शांतता ही सगळ्यात महत्त्वाची आहे. इफ यू वॉन्ट टू बी हॅपी मेक अदर्स हॅपी जर तुम्हाला स्वतः आनंदी व्हायचं असेल तर तुम्हाला दुसऱ्यांना आनंदी करावं लागेल. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड म्हणजेच दुसऱ्याला मदत केली तर जो मित्र आपण दुसऱ्यांना मदत करतो आपल्या गरजमध्ये आपण गरजवंत असताना जर मित्र आपल्याला मदत करतो तोच खरा मित्र असतो. वेअर देअर इज विल देअर इज अ वे जिथे आपली इच्छा असते तिथे मार्ग आपोआप सापडतात. नो रोज विदाउट थ्रोन आणि नेहमीच आपल्याला सगळ्या गोष्टी आसानीने म्हणजे सोप्या पद्धतीने मिळतील का? नाही. तर तुम्हाला प्रॉब्लेम्स हे मिळणारच. म्हणून जिथे गुलाब उगवतो तिथे काटेसुद्धा असतातच. देन 7 नंबरची ॲक्टिव्हिटी आहे. यूज सम ऑफ द सुटेबल वर्ड ऑर वर्ड्स इन प्लेस ऑफ द हायलाइटेड वर्ड्स ॲट एव्हरी स्टेप. म्हणजे खाली काही हायलाइटेड वर्ड्स दिलेले आहेत. त्याच्या जागी तुम्हाला सुटेबल असं यूज करायचं आहे. तर पहिलं दिलेलं आहे, इफ यू लेट मी गो, आय विल टेल यू द सिक्रेट ऑफ हॅपीनेस असं आहे. म्हणजेच नायटिंगेलनी म्हटलं त्याला कोणाला? नोबलमॅनला. जर तू मला जाऊ दिलं, तर हॅपीनेसचं मी सिक्रेट सांगणार आहे. आता नेक्स्ट ठिकाणी आपल्याला फिल इन द ब्लँक्स दिसतायत. तर तिथे आपल्याला प्रॉपर वर्ड्स टाकायचे आहे. इफ यू लेट मी गो, आय विल आय विल टेल यू हाऊ टू गेट गुड मार्क्स. म्हणजे जर तुम्ही मला जाऊ दिलं, तर तर मी कसे चांगले मार्क्स मिळाले हे मी सांगू शकतो. इफ यू लेट मी गो, आय विल गिव्ह यू नाईस गिफ्ट. जर तू मला जाऊ दिलं, तर मग मी तुला चांगलं छान गिफ्ट देणार आहे. इफ यू लेट मी प्ले, आय विल हेल्प यू इन द किचन. जर तू मला खेळायला जाऊ दिलं, तर मी तुला किचनमध्ये हेल्प करणार. तर या जागी तुम्ही हायलाइट वर्ड आहे, त्या जागी तुम्ही तुमच्या मनाने दुसरे वर्डसुद्धा लिहू शकता. देन बी नंबरचा आहे, हाऊ स्टुपिड ऑफ मी म्हणजे मी किती मूर्ख आहे. देन हाऊ क्लेवर ऑफ मी म्हणजे मी किती हुशार आहे. हाऊ नाईस ऑफ मी म्हणजे हाऊ नाईस ऑफ यू म्हणजे तू किती चांगला आहेस. देन सी नंबरचा आहे, द नोबल मॅन वॉच ॲज द बर्ड फ्ल्यू अवे म्हणजे नोबल मॅननी बघितलं की हा बर्ड उडून गेला. देन सेकंड, द नोबल मॅन वॉच ॲज द बर्ड फ्लटर्ड अवे म्हणजे तो उडत उडत जाताना त्यांनी बघितले. द नोबल मॅन वॉच ॲज द टायगर रॅन अवे आता त्यांनी नोबलमॅननी काय बघितलं? टायगर पळून जाताना पाहिलं. द पोलीस वॉच ॲज द थीफ रॅन अवे पोलिसांनी बघितलं की चोर पळून जात आहे. द पीपल एन्जॉयड ॲज द कॅट जम्प अवे लोकांनी एन्जॉय केलं की कॅट जम्प करून जाते आहे. तो मोमेंट तो इन्सिडन्स लोकांनी एन्जॉय केला. द बॉय लुक ॲट द काईट फ्ल्यू अवे आणि बॉयने बघितलं की काईट म्हणजे पतंग उडून गेलेली आहे. देन 8 नंबरची आहे आपली, व्हॉट बिट्स ऑफ ॲडवाईस डू यू ऑफन गेट फ्रॉम युअर फॅमिली अँड फ्रेंड्स म्हणजे अशी कोणत्या ॲडवाईस आहे की ते तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सकडून तुमच्या फॅमिली मेंबर्सकडून तुम्हाला नेहमी नेहमी मिळत असतात. राईट डाऊन
3 ऑफ बीट्स इन युअर मदर टंग. आता तुम्हाला 3 गोष्टी इथे सांगायच्या आहेत. ट्राय टू ट्रान्सलेट द बीट्स इंटू इंग्लिश आणि त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचा प्रयत्न करायचा. तर आपल्याला नेहमी म्हटलं जातं, नेव्हर टेल अ लाय म्हणजे कधी खोटं बोलू नये. देन रिस्पेक्ट एल्डर पर्सन्स म्हणजे थोरांचा मान राखावा. देन eat व्हेजिटेबल्स इट विल बी गुड फॉर युअर हेल्थ म्हणजे तुम्ही भाज्या खा म्हणजे तुमच्या आरोग्याकरिता त्या चांगल्या असतात. देन 9 नंबरची ॲक्टिव्हिटी आहे नोट द प्लुरल्स. आता प्लुरल्स आपल्याला म्हणजे इथे दिलेले आहेत तर ते आपल्याला वाचायचे आहेत. मॅन, मेन, नोबल मॅन, नोबल मेन, वुमन, वुमेन, चाइल्ड, चिल्ड्रेन. तर अशा प्रकारे आपली या लेसनची ॲक्टिव्हिटी इथे कंप्लीट झालेली असेल. मला आशा आहे तुम्हाला मजा आली असेल आणि समजलं सुद्धा असेल. थँक